एकेकाळी एका गरीब कुटुंबातील मुलगी होती, ज्याचे नाव होते कोमल. त्याचे वडील ऑटो चालवायचे आणि आई गृहिणी होती. कोमल लहान असताना तिच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी तिचे वडील ऑटो चालवू लागले. त्यानंतर कोमल अभ्यासात हुशार असल्याने तिला शाळेतून स्कॉलरशिप मिळू लागली. त्यानंतर शाळेची फी ती स्वतः भरू लागली. ती खूप हुशार मुलगी होती. ती नेहमी तिच्या शाळेत पहिली आली होती, म्हणून तिच्या पालकांना तिचा खूप अभिमान होता. तिच्या शाळेतील शिक्षकांनीही तिची खूप प्रशंसा केली आणि नेहमी म्हणायचे की कोमलला काहीतरी करण्याची आवड आहे आणि ती तिच्या पालकांना नक्कीच अभिमान वाटेल. शालेय शिक्षण संपल्यानंतर कोमलने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तिथेही तिचे कौशल्य दाखवले. तिच्या कलागुणांमुळे तिला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना नोकरी मिळाली आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ती नोकरी करू लागली. नोकरीच्या सुरुवातीला त्यांचा पगार कमी होता. मग हळूहळू ऑफिसमध्येही त्याने आपले स्थान निर्माण केले आणि काही वेळातच त्याची प्रगती होत राहिली. कोमलच्या झपाट्याने प्रगतीमुळे तिच्या ऑफिसमधील इतर लोकांना तिचा हेवा वाटू लागला. ते नेहमी त्याला अपमानित करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याला सांगायचे की तो इतका सक्षम नाही. पण तिने न घाबरता आपलं काम करत राहिलं आणि तीच काम बघून ती प्रगती करत राहिली. कोमलच्या ऑफिसमध्ये राकेश नावाचा आणखी एक कर्मचारी तिचा खूप हेवा करू लागला, कारण तो त्या कंपनीत आधीच होता आणि त्याला तितके प्रमोशन मिळाले नव्हते आणि त्याच्या जागी कोमलला बढती मिळत होती. राकेशला कोणत्याही किमतीत कोमलला ऑफिसमधून काढायचे होते. यासाठी त्याने अनेक डावपेचांचा अवलंब केला, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. एके दिवशी कोमल रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत होती. तिच्या ऑफिसमधील सर्व लोक एक एक करून घरी जाऊ लागले आणि ती ऑफिसमध्ये एकटीच काम करत होती. कोमलला ऑफिसमध्ये एकटीच काम करत असल्याचं पाहून राकेशला वाटलं हीच चांगली संधी आहे आणि तो कोमलकडे गेला आणि गप्पा मारायला लागला. कोमलने त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो तिचं ऐकत नव्हता. त्यावेळी कोमल तेथून निघून गेली. मात्र या सर्व प्रकारामुळे ती घाबरलेल्या अवस्थेत घरी पोहोचली. घरी पोहोचताच तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. दुसरीकडे राकेशच्या मनात भीतीमुळे कोमल ऑफिसला येणार नाही आणि त्यामुळे तिला नोकरीवरून काढून टाकले जाईल असा विचार करू लागला. राकेशने या आधीही अनेक मुलींसोबत हे कृत्य केले असून त्या सर्व मुली बदनाम होण्याच्या भीतीने काहीही बोलता नोकरी सोडून जात असत. दुसऱ्या दिवशी कोमल सकाळी उठली आणि ऑफिसला जाण्यास नकार देऊ लागली. मग तिच्या आईने विचारले असता तिने सर्व हकीकत आईला सांगितली आणि सांगितले की मी हे काम सोडणार आहे. कोमलच्या आईने तिला समजावले आणि म्हणाली, तू खूप हुशार आणि धाडसी मुलगी आहेस. घाबरून ही नोकरी सोडलीस तर काहीच फरक पडणार नाही, कारण आज तुझ्यासोबत असे घडले आहे. उद्या दुसरी मुलगी येईल आणि तिचीही तीच गोष्ट आहे माझ्यासोबत होईल. मग तुझ्यासारखी तीही भीतीपोटी नोकरी सोडायला सांगेल. पण यामुळे राकेश सारख्या लोकांना प्रोत्साहन मिळत राहील आणि ते मुलींना आपल्या हातातील बाहुले मानत राहतील. कोमलच्या आईने कोमलला ऑफिसला जाण्यासाठी धीर दिला आणि म्हणाली, तू ऑफिसमध्ये जाऊन त्या माणसाला सामोरे जा आणि त्याच्याशी लढा, म्हणजे तुझ्यासारख्या दुसऱ्या मुलीला या समस्येला सामोरे जावे लागणार नाही. कोमलच्या आईने समजावल्यानंतर कोमलने हिम्मत एकवटली आणि ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. कोमलच्या ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर तिथे पाहून राकेशला धक्काच बसला, पण तरीही त्याने कोमलला घाबरवायला सुरुवात केली. तू इथे आला आहेस पण मला नुकसान करू शकत नाहीस. मग कोमलने हिम्मत एकवटली आणि तिच्या बॉसच्या केबिनमध्ये जाऊन राकेशबद्दल सगळं सांगितलं.
कोमलचे म्हणणे ऐकून तिच्या बॉसने राकेशला त्याच्या ऑफिसमधून काढून पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. राकेशने त्याच्या बॉसला बरेच स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, कोमल खोटे बोलत आहे, तिला माझा हेवा वाटतो, म्हणूनच ती माझी बदनामी करते आहे. पण त्याचा बॉस म्हणाला, नाही कोमल, तू खोटे बोलत आहेस आणि ऐकत नाही. त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे कोमलला कार्यालयातून हाकलून देण्याच्या प्रक्रियेत राकेशचीच नोकरी गेली. बोध या कथेचा नैतिक असा आहे की जेव्हा राकेशने कोमलला ऑफिसमधून हाकलून देण्यासाठी तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राकेशला ऑफिस सोडून तुरुंगात जावे लागले. त्याचप्रमाणे एखाद्याने कधीही कोणावर वाईट नजर टाकू नये, कारण ते फक्त स्वतःचे नुकसान करते. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्याचे डोळे वाईट आहे, तुझा चेहरा काळा आहे. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.